रानगवे आणि डुकरांनी तुडवले शाळूचे रान, उभे पीक झाले आडवे, शेतकऱ्याचा जीव हैराण. पिकांचे मोठे नुकसान. डेबेवाडी विभागात गव्यांसह रानडुकरांच्या कळपाने उडवली शेतकऱ्यांची झोप. डेबेवाडी विभागात गव्यांसह रानडुकरांच्या कळपानी शाळूची शिवारेच्या शिवारे रातोरात आडवी केली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हैराण झाला आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने डोंगरपट्ट्यात रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून गव्यांसह रानडुकरांच्या कळपाने अन्नाच्या शोधार्थ गावाकडे धाव घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. डेबेवाडी विभागातील जंगलाच्या कुशीत वसलेल्या गावे व वाड्या वस्त्यावरील शेतकरी वन्य प्राण्यांच्या सततच्या उपद्रवाने हैराण झाला आहे. नुकसानीपेक्षा शेती पाडून ठेवलेली बरी, ही भावना शेतकऱ्यांमध्ये वाढू लागल्याने पडीक क्षेत्रात मोठी वाढ होऊ लागली आहे. सध्या गव्यांसह रानडुकरांच्या कळपांनी शाळूची उभी शिवारे रातोरात आडवी केली आहेत. दिवसागणिक नुकसानग्रस्त क्षेत्रात अधिकच वाढ होत चालली आहे. विशेषतः डोंगर पायथ्याच्या परिसरात असलेल्या शिवारात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. याआधीच किडींचा प्रादुर्भाव, यामुळे यंदा रब्बीचा हंगाम साधेल की नाही यात साशंकता असताना वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची भर पडल्याने मळणी करून ज्वारी घरी येईल की नाही याची शाश्वती वाटत नसल्याचे पाचुपतेवाडी व जानुगडेवाडी येथील शेतकऱ्यांनी सांगितले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे. डोंगर पठारावर जास्त रानडुकराचं प्रमाण वाढल्यामुळं लोक शेती करायचं सोडून मुंबईला गेले ती. त्यामुळे डोंगरात खायला काय नाही, ती रानडुकरं गवं खाली यायला लागले ती. शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान करते ती. हे आपलं शाळवाचं पीक आहे, सगळं एका रात्रीत फस्त केलेलं आहे. हे तुम्ही बघतायच आता असं झालं. त्यामुळं आणि फॉरेस्ट ऑफिसचं जी मदत आहे ती टोकडी मदत मिळते, त्यात मदतसुद्धा वाढवली पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर शेतकरीसुद्धा भविष्यात शेती करायचं सोडून देईल. काय ह्यात परवडणं बी झालं आहे ना. रानात असं सारखं राखण तरी किती करायची आणि कशी करायची. त्यामुळं ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे.